श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। प्रवचन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी नामसंकीर्तन करूयात। श्रीराम जय जय राम। 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवंताचं मंगलमय ध्यान करत प्रवचन सेवेला आरंभ करूयात। अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वरासी। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमुपंत आनंत या राघवाचा। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया। तुळशी हार गळा आवडे निरंतर, हेची ध्यान। मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने। पाहिन श्रीमुख आवडीने। कैलास राणा
शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मझ कोणतारी तुझ वीण शंभो मझ कोणतारी पुंडलीक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री केशवराज महाराज की जय। भगवंताच्या असीम अहेतुकी कृपा करुणेच्या फलस्वरूप श्रावण मासाच्या पुण्य पर्वावर गत 17 वर्षांपासून ज्ञानेश्वरी चिंतन सेवेचं हा अखंडित ज्ञानयज्ञ हे ज्ञानसत्र चालू आहे। ही खरोखर खूप आनंदाची बाब आहे। संयोजकांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे की इतके वर्ष झाले, इतका दीर्घ काळ ते हे ज्ञानसत्र ज्ञानयज्ञ ज्ञानेश्वरीच्या प्रचार प्रसाराचं दिव्य कार्य करत आहेत। त्यासाठी त्यांचं मनोमन अभिनंदन। भगवंत त्यांना अशीच शक्ती बुद्धी सामर्थ्य प्रदान करो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना। प्रस्तुत आज प्रवचन रूपीसाठी घेतलेली ओवी ही ज्ञानेश्वरीतल्या दुसऱ्या अध्यायातली 182। तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे। प्रसंग असा आहे की महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये अर्जुन ऐन मोक्याच्या वेळेस आपल्या सगळ्या आप्तबंधूंना आपल्या डोळ्याच्या समक्ष पाहून मोहित होतो आणि मोहित होऊन आपल्या स्वधर्मापासून स्वकर्मापासून परावृत्त होतो, मोहाला वशीभूत होतो। हे समजून घेणं खूप आवश्यक आहे। गीतेचा जे नवीन अभ्यास करतात ते ज्यावेळेस पहिला अध्याय वाचतात त्यावेळेस त्यांना वाटतं की अरे अर्जुन एक जो मुद्दा मांडतोय तो अगदी बरोबर आहे, सुयोग्य आहे। आणि नैतिक दृष्ट्या सामूहिक दृष्ट्या सामान्य दृष्ट्या जर स्थूल दृष्ट्या जर विचार केला तर अर्जुनाचं पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने वर्णित केलेलं सगळं वर्णन हे अगदी पटण्यासारखं आहे स्थूल दृष्ट्या। पण विशेष दृष्ट्या स्वकर्तव्याच्या दृष्ट्या जर विचार केला तर अर्जुन हे कशापायी बोलतोय? अर्जुन युद्धापासून परावृत्त होतोय। माऊलींच्या शब्दात बोलायचं झालं तर वीरश्रीला बाजूला सारून तो उदासीन होतोय। तर तो कशापायी होतोय? तो होत आहे मोहाच्या कारणाने। दया आहे, उदारता आहे किंवा दिव्य अजून काही विरक्त वृत्ती आहे म्हणून नाही, तर मोहामुळे अर्जुन हा युद्धापासून परावृत्त होऊन आपल्या स्वधर्मापासून मुक्त होता। आणि आपल्या संस्कृतीची आपल्या धर्माची ही विशेषता आहे की तुम्ही काय करता ह्याला जास्त महत्त्व नाही, तुम्ही कुठल्या कारणाने करता कुठल्या हेतूने करता ह्याला जास्त महत्त्व आहे। तुम्ही अर्जुन मोहापायी स्वधर्मापासून च्युत होतोय का कर्तव्य दृष्टी ठेवून तो युद्धापासून परावृत्त होतोय
हे इथं बघणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की मोहाला वशीभूत होऊन अर्जुन हा युद्ध करण्यापासून परावृत्त होत आहे, झाला आहे. त्यावेळेस भगवान त्याला स्वधर्माची आठवण करून देतात. आणि आजची घेतलेली ओवी ही स्वधर्म प्रतिपादन करणारी ओवी आहे. स्वधर्माची आवश्यकता, स्वधर्माचं महत्त्व प्रतिपादन करणारी आजची ओवी आहे. मुळात दुसऱ्या अध्यायाच्या 31व्या श्लोकावरची ही ओवी आहे की स्वधर्ममभिचावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. या श्लोकावरची ही ओवी आहे. आणि माऊली आपल्या दिव्य सुंदर शैलीमध्ये ह्या प्रसंगाचं चित्ररेखन करतात. ते म्हणतात ह्या ओवीमध्ये, तरी स्वधर्म एक आहे. ओवीची सुरुवात. आता तरी स्वधर्म एक आहे. आता तर किंवा तरी हे कधी म्हणलं जातं? ज्यावेळेस त्याची काही पूर्वपीठिका असते त्यावेळेस तर म्हणलं जातं किंवा जर म्हणलं जातं. तर तसं ह्या ओवीच्या सुरुवातीला तर म्हणलेलं आहे. तरी स्वधर्म एक आहे. तर तरी म्हणजे काय? ह्यासाठी आपल्याला मागच्या ओव्या बघाव्या लागतात. तर माऊली म्हणतात की श्लोक झाल्या तू अजूनी का न विचारिसी, काय हे चिंतित आहासी, स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. माऊली भगवान श्रीकृष्णाचं मुळात नसलेलं सुद्धा हृदगत माऊली उकलून आपल्याला सांगतात. ते म्हणतात की अर्जुना, तुला असं वाटत नाही की तू चुकतोयस, तू विसरतोयस, तुझं चिंतन चुकलेलं आहे. अरे ज्या धर्माने आपल्याला तरायचंय, ज्या धर्माने जीव तरल्या जाऊ शकतात, त्या धर्माला तू विसरलायस, तू मुकलायस असं तुला वाटत नाही का? लक्षात घ्या. हे असं जो समजदार आहे ही भाषा त्याला वापरल्या जाऊ शकते. अर्थात शास्त्रात म्हणलं की गुरुरात्मवतां शास्ताराज्ञा दुरात्मनाम अपि प्रच्छन्न पापानाम शास्ता वैवस्वतो यमः. गुरुरात्मवतां शास्ता, आत्मविवेक संपन्न आहेत. त्यांना गुरूंचं शासन, आप्त पुरुषांचं शासन हे चालू शकतं. गुरु उपदेशाने, श्रेष्ठ जनांच्या उपदेशाने ते मार्गावर येऊ शकतात. आता अर्जुन हा तर विवेकी आहेच, मोह आवृत झाला तरी काय, पण विवेकी तर आहेच. भगवान म्हणतात, त्याला आठवण करून देतात, तुझी तूच विचार कर अर्जुना. तुला चुकल्यासारखं वाटत नाही का? तुला विसरल्यासारखं वाटत नाही का? हे त्याला म्हणल्या जाऊ शकतं जो स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याच्या योग्यतेचा आहे. म्हणून आधी भगवान अर्जुनालाच विचार करायला सांगतात की तुला चुकल्यासारखं वाटलं पाहिजे. ह्या कौरवा भलते जाले अथवा तुझाची काही पातले, की युगची हे बुडाले जरी येथ. अरे अर्जुना, काही झालं तरी तू का कंपित होतोयस? नाश कौरवांचा हो का तुझा हो? सगळ्याचा नाश हो, सृष्टीचा नाश हो. माऊली चरम उदाहरण देतात की कौरवांचा नाश झाला किंवा तुझा नाश झाला, किंवा की युगची हे बुडाले जरी येत, हे संपूर्ण जग जरी बुडालं तरी. इतकी ह्याची पूर्वपीठिका आहे. आणि मग माऊली म्हणतात की तरी स्वधर्म एक आहे.
तो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरी जेल का आहे कृपाळूपणे. जग जरी बुडालं तरी स्वधर्म हा त्याग करण्यायोग्य नाही. आता आपल्याला धर्म शब्द माहीत असतो, पण स्वधर्म काय याचा विचार करणं आवश्यक आहे. आपण जे मनाला वाटेल ते करू आणि तो धर्म ठरेल असं होत नाही. आपण जे धर्म म्हणून करतोय तो आपला स्वधर्म असला पाहिजे. आणि स्वधर्म आपला नेमका काय हे बघण्यासाठी आवश्यक आहे शास्त्राच्या दृष्टीची, शास्त्राच्या विवेकाची, शास्त्राच्या निरीक्षण, परीक्षण, श्रवण, अध्ययन, चिंतन, मनन, शास्त्राचा सिद्धांत निश्चय करण्याची. शास्त्राचा सिद्धांत निश्चित मनबुद्धी चित्तामध्ये झाल्याशिवाय आपलं नेमकं स्वधर्म काय हे मनुष्याला कळू शकत नाही. प्रत्येकाचं स्वधर्म, प्रत्येकाचं स्वकर्तव्य हे भिन्न भिन्न असू शकतं, एकच असेल असं नाही. आणि त्यामुळे आपलं नेमकं स्वधर्म काय हे कळण्यासाठी शास्त्राचा आधार घ्यावा लागतो. सगळ्यांसाठी एकच औषध लागू पडतं का? नाही. प्रत्येकासाठी एक औषध लागू पडू शकत नाही. प्रत्येकासाठी एक ज्ञान लागू पडू शकत नाही. प्रत्येकासाठी एक कर्म लागू होऊ शकत नाही. त्याच प्रकारे प्रत्येकासाठी एकच कर्तव्य हे लागू होऊ शकत नाही. प्रत्येकाचं कर्तव्य, प्रत्येकाचा धर्म, प्रत्येकाचं स्वधर्म, प्रत्येकाचं स्वकर्म हे निश्चित भिन्न भिन्न असणार. ते अवस्थेनुसार असणार, ते जन्माप्रमाणे असणार, ते कर्माप्रमाणे असणार, ते आपापल्या स्तराप्रमाणे असणार. आणि मनुष्याने त्याचं परीक्षण करून त्याचं प्रयत्नपूर्वक आचरण केलं पाहिजे. त्याचा त्याग मनुष्य जीवनामध्ये होता कामा नये याच्यावर भगवंत जोर देतात. भगवद्गीता ज्याचे उपदेशक भगवान श्रीकृष्ण आहेत, योग वासिष्ठ ज्याचे श्रोते साक्षात प्रभू रामचंद्र आहेत, आणि अजूनही पुष्कळ काही ग्रंथ जे वेदांताचे ग्रंथ आपल्या परंपरेत आहेत, असे ग्रंथ सुद्धा हे प्रवृत्तीपर वेदांताचे ग्रंथ आहेत. ज्यांच्यामध्ये वेदांताचं तर ज्ञान सांगितलं, अद्वैताचं ज्ञान सांगितलं, संसाराचं अनिर्वचनीयत्व तर दाखवलं, पण कर्तव्याचा त्याग कुठल्याही परिस्थितीत सांगितलं नाही. ज्ञानोत्तर सुद्धा लोकसंग्रहासाठी मनुष्याने कर्म करावं या आग्रहाचे हे ग्रंथ आहेत. हे दिव्य उपदेश आहे. आणि गीतेमध्ये भगवान सांगतात ह्याचा अर्थ काय हो? गीता ही आपल्या समस्त वेद शास्त्र, आपल्या समस्त हिंदू धर्माचं सैद्धांतिक ग्रंथ जर कुठला आहे तर तो गीता आहे. आणि ती गीता आपल्याला स्वधर्माचा उपदेश करते, स्वधर्माचा आग्रह धरते. लोकसंग ज्ञान झाल्यानंतर सुद्धा, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा लोकसंग्रहासाठी मनुष्याने कर्म करत राहिलं पाहिजे. कारण येथ वडील जे जे आचरती तया नाम धर्म ठेविती, सामाजिक सिद्धांत आहे. तर समजून घेतलं पाहिजे की कर्तव्य हे प्रत्येकाचं भिन्न भिन्न असणार आणि ते आपलं स्वधर्म करताना निष्ठापूर्वक त्याचं आचरण केलं पाहिजे. आपला स्वधर्म निरखून पारखून घेतला पाहिजे. त्याची शास्त्रामध्ये काही कसोटी सांगितल्यात, त्यांचा आपण विचार करून आपलं स्वकर्म निर्धारित केलं पाहिजे. याबाबत आपले शास्त्रकार आग्रही आहेत. धर्म आचरण
हे सगळ्या पुरुषार्थांचं मूळ आहे. धर्मात अर्थश्च कामश्च किमर्थं नैव सेव्यते. भारत सावित्रीमध्ये महाभारताचा सार सांगताना भगवान वेदव्यासजी महाराज म्हणतात की तुम्हाला अर्थ आणि काम हे जरी अपेक्षित असतील तरी तुम्हाला धर्माचरणाचा आधार घ्यावा लागेल. आणि मोक्ष तर त्यातून प्राप्त होणारच आहे, पण अर्थ काम सुद्धा प्राप्त होतात. म्हणून धर्माचं आलंबन घ्यावं, स्वधर्माचं आचरण करावं. आणि ह्या स्वधर्मामध्ये निष्ठापूर्वक काठिण्यपूर्वक आपलं जीव जरी ओतला गेला तरी हरकत नाही, पण स्वधर्माचं आचरण करणं हीच सर्वात मोठी तपस्या आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आपल्या स्वधर्माचं आचरण करता करता आपला देह पडला तरी चालेल, पण परधर्माचं आचरण होता कामा नये. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे. तिसऱ्या अध्यायामधली ओवी आहे. आपल्या स्वधर्माचं निष्ठापूर्वक आचरण करावं. आणि आता इतक्या वेळेस स्वधर्म 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 स्वकर्तव्य स्वकर्म याचा उच्चारण होतोय, पण नेमकं स्वधर्म काय आहे याचाही वर्णन माऊली करतात. म्हणून ज्ञातिवशेषाचार सहज असे जो अधिकार तो आपुला लिया शास्त्रे गोचर आपण कीजे. म्हणून ज्ञातिवशेष आचार आपल्या जन्म कर्म कुळ ह्याला शास्त्राने जे आचार म्हणून निर्धारित केलेला आहे त्याचं आचरण करणं म्हणजे स्वधर्म आहे. सगळ्यात पहिली आणि स्थूल गोष्ट माऊली सांगतात की म्हणून ज्ञातिवशेष आचार आपल्या कुलपरंपरेप्रमाणे आपल्या धर्मपरंपरेप्रमाणे आपला जिथं जन्म झालेला आहे त्यानुसार त्याची परंपरेचं रक्षण करत त्याचं कर्म करणे हे पहिलं लक्षण आहे. सहज असे जो अधिकार, जी योग्यता आपल्याला सहजगत्या अर्थात अवसर प्राप्त आहे तो आपला स्वधर्म आहे. ते आपलं स्वकर्तव्य समजावं. तो आपुलालिया शास्त्रे गोचर आपण कीजे. पण फक्त परंपरेत आहे किंवा सहज वातावरणात आहे म्हणून फक्त नाही, तर शास्त्राद्वारे ते आदिष्ट आहे की नाही यानुसार आपण आपल्या स्वधर्म स्वकर्म ह्याचा आपण निर्धारण करावं. कारण की आपल्या इथे सर्वोच्च प्रमाण जर काही आहे तर ते म्हणजे शास्त्र आहेत. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी कुठेही आपलं भगवत तत्व लपवलं नाही. आपलं भगवत तत्व वारंवार प्रकट केलं. वारंवार प्रकट केलं. 11व्या अध्यायामध्ये तर आपलं विराट स्वरूपाचं दर्शन सुद्धा घडवलं. इतकं करून सुद्धा भगवान जिथं प्रमाण मानायचंय तिथे कशाला प्रमाण मान म्हणून सांगतात अर्जुनाला की तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. हे अर्जुना, तू शास्त्राप्रमाणे शास्त्र जाणून तू तुझ्या कर्माचं निर्धारण कर. मी म्हणतोय म्हणून फक्त नाही. आपल्याकडे मोठ्यातला मोठा कोणी प्रमाण नाही आहे. आपल्याकडे वेद प्रमाण आहेत, आपल्याकडे शास्त्र प्रमाण आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य की अशा प्रकारे शास्त्रानुसार आपल्या कर्माचं निर्धारण करावं. भगवान गीतेमध्ये सांगतात. माऊली तर त्या श्लोकावर
भाष्य करताना तर इतकं सुंदर माऊलींचे शब्द आहेत. शास्त्र म्हणे ते राज्यही तृणवत मानावे, जे घेबवे ते न म्हणावे विषयही. माऊलींचे शब्द आहेत, शास्त्र म्हणेल ते सांडावे, शास्त्र ज्याचा त्याग करावं असं म्हणतं त्याचा आपण त्याग करावा. ते राज्यही तृणवत मानावे. आपल्याला जर राज्यही प्राप्त होत असेल मोठ्यातलं मोठं, तरी ते तृणवत कचऱ्यासारखं मानून त्याचा त्याग करावा. जे घेबवे ते म्हणावे विषयी. आणि जर शास्त्र कुठं जर सांगत असेल की विषय घ्या, माऊली सर्वोच्च उपमा देत आहे. शास्त्र जर कुठं म्हणत असेल तर विषय घ्या, तर तेही मनुष्याने घ्यावं, त्याचं कल्याणच आहे. कारण आपल्याकडे कल्याणाची परिभाषा काही फक्त ह्या देहापुरती नाही आहे, देहाच्या पलीकडेही, या जन्माच्या पलीकडेही. त्यामुळे शास्त्र जे म्हणेल, जसं म्हणेल तसं आचरण करावं, हा सिद्धांत आहे. त्यामुळे शास्त्राधारे वर्तन, शास्त्राधारे आचरण हे मनुष्याला सर्वाधिक आवश्यक आहे. त्यानुसार आपलं स्वकर्माचं, स्वधर्माचं, स्वकर्तव्याचं निर्धारण होतं. सांगण्याचं तात्पर्य की आपल्या परंपरेनुसार आपल्याला प्राप्त कर्म हा आपला स्वधर्म असतो. आपण जे काही कार्य करतो ते प्रामाणिकपणे शास्त्राच्या मर्यादेत राहून करणं हा आपला स्वधर्म असतो. उदाहरणार्थ, जर कोणी शिक्षक आहे, अध्यापक आहे, प्रामाणिकपणे अध्यापन करणे हा त्याचा स्वधर्म आहे. कोणी सत्तारूढ आहे, प्रामाणिकपणे प्रजेचं पुत्रवत पालन करणं हा त्याचा स्वधर्म आहे. कोणी व्यापारी आहे, प्रामाणिकपणे शुद्धतेने तो व्यवहार करणे हे त्याचा स्वधर्म आहे. कोणी सेवक आहे, कोणी कलोपजीवी आहे, निष्ठेने सेवा करणं हा त्याचा स्वधर्म आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भगवत भाव, भगवत सेवा भाव, भगवत प्रीती भाव हाही अपेक्षित आहे. आणि हे असल्याशिवाय प्रामाणिकपणे, निष्कामतेने आपल्या स्वधर्माचं आचरण होऊ शकत नाही. आपल्या स्वधर्माचं आचरण होण्यासाठी सुद्धा भगवत प्रीत्यर्थ, भगवत सेवेचा भाव, कुठेतरी भगवन निष्ठेचा भाव असणं आवश्यक आहे. एकदा एका ठिकाणचा प्रसंग आहे. एक मंदिराचं काम चालू होतं आणि तिथे काही गवंडी काम करत होते. एक माणूस आला, नवीन माणूस होता. त्याने विचारलं, अरे काय करतोयस तू? तो म्हणला, दिसत नाही का खडी फोडतोय. तो म्हणला, असं कसं हा बोलतोय? पुढं गेला. पुढं अजून दुसरा माणूस काम करत होता. तर त्याला विचारलं, तर तू काय करतोयस? तो म्हणला की पोटा पाण्यासाठी काहीतरी कमवतोय, पोटा पाण्यासाठी काहीतरी करणे आहेच तर हे करतोय, मजबुरीने चाललंय काम. त्या विचारणाऱ्या मनुष्याला संतुष्टी नाही झाली. तो पुढे गेला आणि अजून एका तिसऱ्या मनुष्याला विचारलं. तो म्हणला, त्याला विचारलं की अरे हे काय करतोयस तू? तो म्हणला की काय सांगू तुम्हाला,
इथे भगवंताचं मंदिर होत आहे. भगवंताचं मंदिर इथं बांधलं जाणार आहे भव्य, आणि त्या मंदिराचा इथं पाया खोदला जातो. त्या मंदिराच्या पायामध्ये घालण्यासाठी इथं दगड फोडले जात आहेत. तर इथं जे मंदिर होणार आहे ना, त्या मंदिराची सेवा मी माझ्या हातून करतो. माझं भाग्य की मला ही सेवा करायला मिळाली. आता बाह्यदृष्ट्या स्थूलदृष्ट्या जर बघितलं तर तिघही एकच काम करतायत. काम जरी एक असलं तरी जी निष्ठा, जे समर्पण, जो आनंद, जो समाधान त्या भगवंताच्या मंदिराची सेवा समजून करणाऱ्याला जे मिळणार आहे ते बाकीच्यांना मिळणार आहे का? बाकीचं जे पारिश्रमिक आहे, जो पगार आहे, तो भलेही तिघांना एक मिळू शकेल, पण जो समाधान, जे आनंद त्या सेवाभावाने करणाऱ्याला मिळणार आहे तो इतरांना कधीच मिळू शकत नाही. त्यामुळे आणि त्या व्यतिरिक्त त्याला तर समाधान मिळणारच आहे, पण त्याच्या हातून कार्य सुद्धा समर्पित भावनेने, निष्काम भावनेने आणि सर्वोत्तम प्रकारे होऊ शकतं. ज्यावेळेस आपण पूर्ण समर्पित होऊन भक्तिभावाने कुठलं काम करतो तर त्याच्यामध्ये आपण आपलं पूर्ण कौशल्य झोकून देतो. अर्थात स्वधर्माचं जरी आचरण करायचं असेल, स्वकर्तव्याचं जरी आचरण करायचं असेल तरी भगवत समर्पणाचा भाव हा आवश्यक आहे. म्हणून आपण आपले सगळं जे कर्मकांड असतं, तुम्ही कुठली पूजा करा, कुठला यज्ञ करा, शेवटी आपण काय म्हणतो? अनेन कर्मणा श्री परमेश्वर प्रियतान्नम. ह्या कर्माने तो परमेश्वर प्रसन्न हो. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, तत्सत कृष्णार्पणमस्तु. त्या ब्रह्मतत्वाला मी हे कर्म अर्पण करतो, त्या भगवान श्रीकृष्णांना मी हे कर्म अर्पण करतो. हा भाव आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या शास्त्रांनी, आपल्या छोट्या छोट्या क्रियेमधून आपल्याला प्रदान केला, ही दृष्टी प्रदान केली. तर स्वधर्म, स्वकर्तव्य हे सहज प्राप्त परंपरेनुसार सुद्धा झालेलं असतं. शिवाय आपल्या अवस्थेनुसार सुद्धा स्वकर्माचं, स्वधर्माचं निर्धारण असतं. ज्या प्रकारे आपल्याकडे ह्यासाठीच आश्रमांची व्यवस्था आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचे, आपल्या वैदिक सनातन धर्माच्या विशाल मंदिराचे 16 स्तंभ आहेत. सगळ्यात पहिल्यांदा 4 पुरुषार्थ. व्यवस्थापन शास्त्राचा सुद्धा नियम आहे की सगळ्यात पहिल्यांदा आधी ध्येय निश्चित केलं पाहिजे. सेटिंग दी गोल्स. तर मनुष्य जीवन प्रत्येकाचं आपापलं ध्येय असतं, प्रत्येक कार्याचं ध्येय असतं, छोट्यातल्या छोट्या. प्रत्येकाचं आपापलं वैयक्तिक आपल्या जीवनाचं सुद्धा ध्येय असतं. पण कोणी हा विचार जास्त करत नाही की नेमकं मनुष्य जन्माचं, मनुष्य जीवनाचं ध्येय काय. ते आपल्या शास्त्रकारांनी 4 विभागांमध्ये ठेवलं. जितके काही ध्येय असू शकतात, जितके काही लक्ष असू शकतात, जितके काही महत्वाकांक्षा असू शकतात, त्या सगळ्याच्या सगळ्या 4 गोष्टीमध्ये मोडतात. त्या म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ. ह्यांना व्यवस्थित करण्यात, संपादन करता यावं म्हणून ज्या प्रकारे लक्ष्यांचं विभाजन केलं, ध्येयाचं विभाजन केलं विविध, त्याच प्रकारे मनुष्य जीवनाचं सुद्धा विभाजन केलं 4 आश्रमांमध्ये. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. मनुष्याचा सुरुवातीचा काळ, त्याच्या अध्ययनाचा, त्याचा बाल्यपणाचा हा ब्रह्मचर्य आश्रमात सांगितलं, ज्यामध्ये त्यांनी अध्ययन करावं,
संस्कार संपादित करावेत, कठोर जीवन जगून आपलं जीवन पवित्र आणि तपपूत करावं. त्यानंतर सांगितला गृहस्थाश्रम, ज्यामध्ये प्रपंचामध्ये राहून अतिथी सेवा असेल, धर्मसेवा असेल, गृहसेवा असेल, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत शास्त्राची मर्यादा पाळत सर्वांची सेवा करत आपलं जीवन यापन गृहस्थाश्रमामध्ये त्यांनी करावं. कारण की सगळेच्या सगळे आश्रम हे गृहस्थाश्रमाच्या अधीन आहेत. ब्रह्मचारी विद्यार्थी भिक्षा मागतात किंवा त्यांना धनाची आवश्यकता असते. त्यांना धन कोण प्रदान करणार? गृहस्थ लोकच प्रदान करतात. ब्रह्मचारी असो किंवा संन्यासी असो, वानप्रस्थी असो, साधू असो, कोणी असो, सर्वांना अन्नाची व्यवस्था करणारे कोण असतात? गृहस्थ असतात. आणि हे गृहस्थाश्रमाचं मुख्य ध्येय. त्यानंतर प्रौढ काळ, याला वानप्रस्थ आश्रम शास्त्राने खूप आवश्यक सांगितलं. 50 वर्षापर्यंत तुम्ही प्रपंचात राहिला, त्यानंतर आता वानप्रस्थ आश्रम स्वीकारून आपल्या मुख्य मनुष्य जीवनाच्या ध्येयाकडं आपण वळावं. म्हणून वानप्रस्थ आश्रम सांगितला, ज्यामध्ये आपलं जीवन तपपूत असावं, पवित्र असावं. आता त्या वानप्रस्थ आश्रमामध्ये फक्त पुण्याचीच कमाई करायची. आता दुसऱ्या कमाईचा त्याच्यामध्ये विचार नाही. पुण्याची कमाई करावी, ज्याने आपलं हे जीवन, हा जन्म पवित्र व्हावा, पुढचे जन्म पवित्र व्हावेत, आपली सद्गती व्हावी, नवे नवे आत्यंतिक मोक्षाची योग्यता प्राप्त व्हावी, ह्याच्यासाठी प्रयत्न करणे हा वानप्रस्थ आश्रम. आणि ती योग्यता प्राप्त होऊन आता अद्वैत ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान ह्याच्यामध्ये प्रतिष्ठित होऊन आत्मसाक्षात्काराची नित्य अनुभूती करणं, भगवंताची नित्य अद्वैताची पदोपदी त्या परमानंद स्थितीची अनुभूती करणं, हा म्हणजे संन्यासाश्रम. त्यासाठी अभ्यास करणं, त्यासाठी साधन करणं म्हणजे संन्यासाश्रम. तर आपल्या पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी, ध्येयाच्या प्राप्तीसाठी, लक्ष्याच्या प्राप्तीसाठी हे जीवनाचे 4 विभाग आश्रमांच्या रूपामध्ये शास्त्रकारांनी केले. म्हणून आपलं स्वधर्म, आपलं स्वकर्तव्य हे निर्धारित करताना आपली अवस्था काय याचाही विचार केला जातो. आपली अवस्था काय त्यानुसारही आपला स्वधर्म ठरतो. आणि हे खूप आवश्यक आहे. आज समाजाची अव्यवस्था, धर्माचा ऱ्हास हा या व्यवस्थेच्या उपेक्षेमुळे खूप आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात मन लागत नाही. गृहस्थांना परिश्रम करून आपली जबाबदारी पार पाडण्यात मन लागत नाही. प्रौढ वय झालं तरी संसारातून मन बाहेर काढून आता तपस्येमध्ये, साधनेमध्ये, पुण्यामध्ये, भगवंताच्या चरणामध्ये आपलं मन रमवावं, ह्यामध्ये प्रौढ लोकांना, अर्थात ज्यांना वानप्रस्थ आश्रम सांगितलाय, त्यांना त्यांचं मन लागत नाही. त्या अवस्थेमध्ये तर वाटतं की आता तर सुखाचे दिवस बघायला आलेत आणि आता भगवंताचं भजन करायचं. पण हे लक्षात येत नाही की जन्म आपले किती होतात, किती होऊन गेले, किती पुढे होती. म्हणून या क्षणिक या अवस्थेचा विचार नाही करायचा. जन्म मरणाच्या चक्रापासून नेहमी नेहमी करता मुक्त व्हावं यासाठी प्रयत्न करायचा. पण याचा विचार प्रौढ लोकांना होत नाही. आणि जे अंतिम चरणामध्ये आहेत, कोणी संन्यस्त आहेत, कोणी अजून काही आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या अद्वैत स्थितीमध्ये स्थिती होत नाही.
त्या अद्वैत स्थितीमध्ये, त्या ब्रह्मस्थितीमध्ये, त्या आत्मस्थितीमध्ये त्यांचं मन लागत नाही. मग करायचं तर काय, काहीतरी प्रापंचिक काम करायचे, मग ते सेवाकार्य असतील, अजून काही असतील, तेही प्रामाणिकपणे होतात नाही होत माहीत नाही. पण आत्मस्थितीमध्ये, भगवत तत्वामध्ये मन प्रतिष्ठित न झाल्यामुळंच तर हे करावं लागतंय. जर भगवत तत्वामध्ये जर प्रतिष्ठित झालं तर काय गरज आहे हे सगळं बाकी करण्याची, होऊ शकत नाही. हा, भगवत तत्वामध्ये प्रतिष्ठित झाल्यानंतर आपोआप काही एखाद्याच्या माध्यमातून काही होत असेल जगत कल्याणासाठी तर ती वेगळी गोष्ट आहे. ज्या प्रकारे रामकृष्ण परमहंसांनी काही वेगळं आपल्या भजनाशिवाय, आपल्या सेवेशिवाय, आपल्या साधनाशिवाय काही केलं नाही, पण नंतर त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या नावाने जगत कल्याणासाठी काही एक दुसरं माध्यम उभं राहिलं. ज्ञानोबा माऊलींचं बघा, ज्ञानोबा माऊलींनी उपजताच ज्ञानी त्यांनी साधन केलंय असं म्हणता येत नाही. जन्मतः ज्ञानी होते. आपल्या आचरणाने आपल्याला एक समाजाला, येणाऱ्या पिढींना दिशा मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता काय प्रयत्न केले चरित्रामध्ये जर जायचं म्हणलं तर खूप विस्तृत प्रसंग होईल, पण पैठणला जाऊन उपनयनाचा आग्रह हा माऊलींचा होता. नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये जर ज्ञानोबा माऊली आणि निवृत्तीनाथ महाराजांचा जर संवाद बघितला तर निवृत्तीनाथ महाराज स्वतः ज्ञानामध्ये प्रतिष्ठित होऊन म्हणतायत की आपल्याला काय गरज आहे हे उपनयन संस्कार जाणवं आणि सगळ्या गोष्टीची. माऊली म्हणतात, नाही दादा, आपल्याला भलेही गरज नसेल, पण आज जर आपण उपेक्षा केली ना तर येणाऱ्या पिढ्यांची उपेक्षा करतील, उपनयनाच्या उपेक्षा करतील, शास्त्रीय परंपरेची उपेक्षा करतील, शास्त्रीय धर्माचरणाची उपेक्षा करतील. म्हणून आपण आग्रहपूर्वक, प्रयत्नपूर्वक त्यासाठी प्रयत्न तरी केला पाहिजे. ही माऊलींची दृष्टी येणाऱ्या पिढीसाठी, त्यासाठी ते परिश्रम करून पैठणला जात आहेत. माऊलींनी तळमळीने येणाऱ्या पिढ्यांना म्हणून प्रयत्नपूर्वक कष्ट घेतले. आणि आता हा भाग वेगळा की ती उपेक्षा आज झालीच. माऊलींची ही दृष्टी कोणी समजून प्राय घेत नाही. आणि आजही शास्त्रीय परंपरेची, शास्त्रीय धर्माचरणाची उपेक्षा ही आज होतीये. माऊलींना तरी ते अपेक्षित नाही. माऊली तर हेच म्हणतायत ह्या ओवीमध्ये की कुठल्याही प्रकारे स्वधर्म हा त्याज्य नाही. तर स्वधर्माच्या निर्धारणामध्ये आश्रम धर्म बघितला जातो, आपलं पारंपरिक, आपलं प्राप्त कर्म बघितलं जातं. बर, आजची वर्तमान स्थिती ज्यावेळेस आपण व्यावहारिक दृष्ट्या विचार करतो त्यावेळेस ती अशी असते की आपल्याला उदरनिर्वाहासाठी, आपल्याला जीवन निर्वाहासाठी, आपल्याला चरितार्थासाठी, आपल्याला अर्थार्जनासाठी विविध कर्तव्य करावं लागतात. आपल्याला एकावर अवलंबून राहून जमत नाही, करावे लागतात, ठीक आहे. पण ते करत असताना आपल्या पूर्व पारंपरिक कर्मांचा आपण प्रयत्नपूर्वक रक्षण करावं. हे शास्त्राला अपेक्षित आहे, हे भगवंताला अपेक्षित आहे. कारण अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत प्रसिद्ध आहे. ज्याला जे विहित कर्म आहे परंपरेने प्राप्त, ते
ईश्वराचे मनोगत, ते साक्षात भगवंताचं मनोगत आहे. आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. भगवंत एका ठिकाणी म्हणतात की हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. हे विहित कर्म करणं हीच मज सर्वात्मकाची सर्वोच्च सेवा आहे. ज्याला जे प्राप्त आहे त्यांनी ते कर्म करावं. उदाहरण देतात माऊली सुद्धा की कोणी स्त्री आहे, आपल्या पतिदेवाची आपल्या गृहाची सेवा करणे ह्यातच तिचं तप आहे. पै आघवाची भोगेसी पतिव्रता, क्रीडे प्रिये तिया केली. स्वप्राप्त कर्म हेच तप आहे त्या स्त्रीचं. आपण आपल्या संत परंपरेमध्ये बघा ना, आपल्या संतांनी भगवत भजन केलं, भगवत सेवा केली. उत्कृष्ट भक्तीचा आदर्श या महाराष्ट्राच्या संत परंपरेने जगाला दाखवला. आणि पण कुठेही आपलं प्राप्त पारंपरिक कर्म हे आपल्या संतांनी सोडलं नाही. नामदेव महाराज भगवंताशी नित्य संवाद साधत, पण मी सिद्ध आहे, मी भक्त आहे ह्या भावनेत नाही. भगवंताचं भजन सेवन त्यांच्याशी लेकुरवाळीपणाने नित्य संबंध राहून सुद्धा ते आपलं शिंपी काम चालू ठेवायचे. गोरा कुंभार महाराज इतकी श्रेष्ठ भक्ती असून आपलं मडके बनवण्याचं काम त्यांचं चालू असत. सावतामाळी महाराज आपलं कृषी कर्म ह्यालाच ते सेवा मानून करायचे. प्रसिद्ध आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. चोखामेळा महाराज शेवटपर्यंत सेवा करत गेले, सेवा करतच त्यांचा देह पडला. तुकाराम महाराज भगवंताची भक्ती ठीक आहे, ती तर चालूच आहे, आंतरिक भाव तो आहे, पण त्यासोबतच आपलं जे काही वाणिज्य कर्म आहे त्याच्याकडेही त्याचंही आचरण करतात. आणि ह्याचा परिणाम काय? अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून या केलिया निर्भ्रांत सापडेची तो. या सर्व संतांना जो भगवंत सापडलाय सावतामाळी महाराजांच्या हृदयामध्ये, भगवंत अवस्थित होतो, त्यांना सापडतो. किंवा जनाबाई महाराजांच्या शब्दामध्ये धरला पंढरीचा चोर, हे कुठल्या प्रतापाने धरता आला, तर हेच सांगतात की अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून या केलिया निर्भ्रांत सापडेची. भगवंत कसा सापडावा याचं उदाहरण माऊली देतात. आणि अजून एक गोष्ट, व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही विचार करा, कोणी मालक आहे, कोणी स्वामी आहे, त्याला तो व्यक्ती आवडेल जो त्याच ऐकत काही नाही पण नाव घेत राहतो किंवा गुण, पण ज्यावेळेस ऐकायची वेळ येते त्यावेळेस मात्र ऐकत नाही, असा व्यक्ती आवडेल का? एक गुरु शिष्याचं उदाहरण ऐकण्यात आलं होतं. एक असा शिष्य होता गुरूंचा, तो नेहमी गुरूंजवळ असायचा. तर कधी गुरु थकले आणि त्यांची कधी काही पाय चेपण्याची काही सेवा आली, काही शारीरिक श्रमाची सेवा आली, की तो म्हणायचा की तो पळ काढायचा तो शिष्य. आणि कुठं बाहेर जायची वेळ आली की बाहेर जायला कुठं निमंत्रण आलं, पंक्तीचं काही बोलवून आलं, आणि जर त्याला विचारलं गुरुजींनी की अरे जातोस का पंक्तीला जेवायला,
तर लगेच तयार व्हायचा. त्यावेळेस तो म्हणायचा की गुरुजी तुमची आज्ञा कशी मोडू, म्हणून चाललं. आणि कुठं दुसरीकडं कामाला जायचं जर झालं, काही कष्टपूर्वक कामाला जायचं जर झालं, तर तो म्हणायचा की गुरुजी तुमचे चरण कसे सोडू. म्हणजे जिथं परिश्रमाला जायचं, जिथं काही कष्ट होण्याचं काम आहे, तिथं चरण कसे सोडू, आणि जिथं खायला प्यायला जायचं तिथं तुमची आज्ञा कशी मोडू. अशाही प्रकारची वृत्ती असते. भगवंताला कुठल्याही स्वामीला कोण आवडेल? जो सर्वाधिक आवडणारा तो असतो जो आज्ञेचं पालन करतो. आणि म्हणून ज्याला जो स्वधर्म प्राप्त आहे त्या स्वधर्माचं पालन करणं ही भगवंताची सर्वोच्च सेवा आहे. भगवान म्हणतातच ना, आणि हेची परमसेवा मध्ये सर्वात्मकाची, हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा, आणि हेची परमसेवा मध्ये सर्वात्मकाची. ही मुख्य त्या सर्वात्मक भगवंताची सेवा आहे. तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, येर देगा पांडवा वाणिज्य करणे. स्वामीचा, भगवंताचा, आता आपले सर्वांचे स्वामी भगवान आहेत, त्यांचा मनोभाव जाणून न चुकणे हेची परमसेवा, येर तेगा पांडवा वाणिज्य करणे, हीच मुख्यतः सेवा आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे ना तो फक्त व्यापार आहे. म्हणून स्वधर्माचं विशेष आचरण करावं. तरी स्वधर्म एक आहे. त्या एक स्वधर्माचं आचरण केलं तर निश्चित समजा सगळं काही प्राप्त होतं. तो सर्वथा तो कधी त्यागण्यायोग्य नाही. आणि जर त्यागलास अर्जुना तर भगवान म्हणतात की मग तरी जेल काय आहे कृपाळूपणे. आता कृपाळूपणा हा तसा पाहिलं गेलं तर सद्गुण आहे, पण युद्धाच्या प्रसंगी तो सद्गुण असू शकतो का? जिथं आधर्मी लोक समोर उभे आहेत तिथं कृपाळूपणा हा सद्गुण असू शकतो का? नाही. तिथं तो भ्याडपणा असू शकतो. ज्याला जे कर्म विहित आहे त्यांनी ते कठोर असलं तरी ते केलेच पाहिजे. सहजन कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत, हा सिद्धांत आहे. ते दोषयुक्त असलं तरी त्याचा त्याग नाही केला पाहिजे. आणि तू ह्याचा त्याग करतोयस ह्या कर्मव्यभिचाराने. अर्जुना तू तरशील का? म्हणजे जर तरायचं असेल तर स्वधर्म ह्याचा त्याग करता कामा नये. माऊली पुढच्या ओव्या सुद्धा खूप सुंदर आहे. उदाहरण देतात, अगा गोक्षीर जरी जाळले तरी पथ्यासी नाही घेतले, ऐसे निही विषय होय सुदले नवज्वरी देता. गाईचं दूध चांगलं असतं की नाही? सामान्यतः चांगलंच असतं, पण ते जर ज्याला नवज्वर झालेला आहे, विशिष्ट ताप आहे, अशा माणसाला दिलं तर ते कुपथ्य होऊन ते त्याला त्रास देणार की नाही? नक्कीच देणार. म्हणून गाईचं दूध चांगलं जरी असलं तरी ज्याला त्या ताप आलेल्या रोग्याला देऊन उपयोग नाही, त्याला त्रासच होणार. आणि म्हणून दुसऱ्याचं परधर्म परकर्म हे आपल्याला चांगलं दिसलं तर आपलं कर्म त्याग करून त्याचा अंगीकार करणे हे चूक आहे. माऊलींच्या ओव्या खूप सुंदर आहेत, पण वेळेअभावी आपण सगळ्या ओव्या बघू शकणार नाहीत. महाभारतातला एक छोटा प्रसंग सांगतो आणि विषय इथं संपवतो. महाभारतामध्ये एका तपस्व्याची कथा येते. एक तपस्वी एक ब्रह्मचारी वनामध्ये तप करत असतो. आणि तप करत असताना होतं असं की एकदा तो एका झाडाखाली तप करत असतो आणि कोणी पक्षी येऊन त्याच्या अंगावर वीट करतो. त्या पक्ष्याने घाण केलेली पाहिलं आणि रागाने त्यांनी वर बघितलं. पक्ष्याकडे रागाने बघितलं, तो पक्षी रागाने बघितला मरून पडला. अशी शक्ती असते एखाद्याच्या नजरेमध्ये, तशी शक्ती सामर्थ्य असते. त्याने ते पाहिलं आणि त्याला वाटलं की मी सिद्ध झालो.
त्याला आनंद झाला, त्याचा अहंकार फोफावला आणि तो माध्यान्हकाळी भिक्षा मागायला निघाला. भिक्षा मागायला निघाला, एका घरासमोर जाऊन ओम भवती भिक्षांते ही भिक्षा मागितली, आवाज दिला आणि थोडा वेळ त्या घरातून गृहिणी भिक्षा वाढायला म्हणून आली नाही. तिला आवाज ऐकू आला पण ती थोडं खुणवलं, महाराज मी थोड्या वेळात येते. ती थोड्या वेळाने आली आणि हा रागाने बघत होता. मी इतका वेळ ब्रह्मचारी, एक तपस्वी, मी दारात उभा आहे आणि मला थांबवलं, असा हा त्याचा मनोभाव. रागाने तो बघत होता. त्यावेळेस ती म्हणाली की महाराज रागाने बघू नका, मी काही ती पक्षिणी नाहीये की जिच्याकडे तुम्ही रागाने बघितलं तर मी मरून पडेल. हा चाट झाला. अरे हिला कसं काय माहिती की मी आज सकाळी त्या पक्षिणीकडे बघितलं आणि ती मरून पडली. त्यावेळेस हे मोबाईल साधनं आणि बाकी ह्या कुठल्या गोष्टी असायची शक्यताच नाही. ती म्हणाली, मग ह्या ब्रह्मचार्याने विचारलं, अहो तुम्ही कुठली तपस्या करता, तुम्ही कुठली साधना करता, तुम्ही कुठली उपासना करता की जेणेकरून तुम्हाला ही सिद्धी प्राप्त झाली, मला सुद्धा सांगा. ती म्हणली, मी कुठलाही मंत्र तंत्र जप तप उपासना करत नाही. मला जे विहित कर्मशास्त्राने सांगितलंय, मी गृहिणी आहे, या घराला मी मंदिर मानते, या घरातल्या सगळ्यांना मी मंदिरातलं सदस्य मानते आणि त्यानुसार सगळ्यांची मी सेवा करते. ती सेवा करत करत जर मला काही सिद्धी शक्ती प्राप्त झाली असेल तर मला माहीत नाही, पण ही सेवा हीच माझी उपासना आहे. मला जास्त वेळ नाही आहे. माझे पतिदेव हे जेवायला बसलेत, मला त्यांना वाढणं गरजेचं आहे, म्हणून मी जाते. तुम्हाला काही जास्त माहिती पाहिजे असेल ना ह्याच्याबाबत तर तुम्ही तुलाधार वैश्याकडे जा, एक व्यापारी. तो ठीक आहे म्हणला. आता जो जिज्ञासू आहे तो जातो. त्याने विचार केला, आता मला ज्ञान ग्रहण करायला एका व्यापाऱ्याकडे जावं लागेल. पण तो जिज्ञासू होता गेला त्या तुलाधार वैश्याकडे गेल्यावर त्या वैश्याच्या त्या व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये ग्राहकांची रांग लागलेली होती आणि त्यांनी त्या तपस्व्याला बघितलं आणि म्हणाला, महाराज तुम्ही बसवलं त्याला आणि म्हणाला की हे गिराईक झाल्यानंतर मी तुम्हाला बोलतो. गिराईकांची रांग संपली. ह्याला परत वाईट वाटलं की मला इतका वेळ थांबवलं त्यांनी. तो म्हणाला, महाराज मला माहिती आहे तुम्हाला त्या पतिव्रतेने पाठवलंय. आता तर अजूनच चाट पडला. अरे याला कसं काय माहिती की त्या पतिव्रतेने ह्याच्याकडे पाठवलं म्हणून. त्या पक्षिणीचाही प्रसंग त्या तुलाधार वैश्याला व्यापाऱ्याला माहीत होता आणि झालं असं की तो चकित झाला. तो म्हणला की तुला ही सिद्धी कुठून प्राप्त झाली. तो म्हणला, मी प्रामाणिकपणे व्यापार करतो. येणाऱ्या माझ्याकडे ग्राहकाला मी देवरूप मानतो. त्याची देवरूप म्हणून मानून त्याला मी वागणूक देतो. शास्त्राने जितका सांगितलंय तितकाच मी मुनाफा घेतो. कुठल्याही प्रकारचं अफरातफरी करत नाही. प्रामाणिकपणे व्यापार करतो. या व्यापाराला, या कर्माला, या व्यवहाराला यालाच भगवंताची सेवा मानतो. आणि ते करत असताना काही शक्ती सिद्धी ज्ञान जर प्राप्त झालं असेल तर मला माहीत नाही बुवा. तितक्यात ग्राहक अजून येऊ लागले. तो म्हणाला, महाराज माझे देव, माझे ग्राहक येत आहेत बरं, त्याच्यामुळं मला तुम्हाला जास्त बोलता येणार नाही. तुम्हाला याच्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं आहे ना तर तुम्ही धर्मव्याध नावाचा एक व्याध आहे त्याच्याकडे जा. व्याध म्हणजे खाटीक. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या खाटकाकडे जा. त्यांनी विचार केला की अरे आता मला ज्ञान ग्रहण करायला खाटकाकडे जावं लागेल. पण तो जिज्ञासू होता. गेल्यानंतर त्या खाटकाच्या दुकानामध्ये बघितलं, तिथेही ग्राहकांची रांग होती. त्या धर्मव्याधाने बघितलं आणि त्या तपस्व्याला बाजूला बसायला सांगितलं. सगळी ग्राहक संपल्यानंतर तो धर्मव्याध आला. त्या तपस्व्याला नमस्कार केला आणि म्हणला की हो मला माहिती आहे तुम्हाला ना त्या तुलाधार वैश्याने पाठवले.
आता तर हा अजूनच चकित झाला, अरे तुम्हाला सगळे कळतं कसं काय, कुठली सिद्धी आहे तुमच्या सगळ्यांकडं? तो म्हणतो, महाराज कुठली सिद्धी नाहीये, आम्ही फक्त आमच्या स्वकर्माचं आचरण करतो, त्याच्यामधून ही सिद्धी शक्ती ज्ञान जे काही प्राप्त झालं असेल ते झालं असेल. लक्षात घ्या, मी खाटीक जरी असलो तरी हा व्यवसाय मी स्वतः सुरू केला नाही, हा आमच्या कुलपरंपरेचा व्यवसाय. शिवाय मी स्वतःहून कुठल्या जनावरांना मारत नाही. स्वाभाविकपणे जे जनावर मेलेले आहेत त्यांचंच चर्म असेल, कुठल्या वस्तूंना लागत असेल तर मी त्याचा विक्रय करून माझा उदरनिर्वाह परिवाराचा करतो. माझ्या परिवाराचं पालन शास्त्राने जे जसं सांगितलेलं आहे त्या प्रकारे आचरण, आप्तेष्टाधिकांची सेवा ही मी निष्ठापूर्वक करतो. आणि त्यामुळे मला जी काही शक्ती ज्ञान जे काही प्राप्त झालं असेल ते झालं असेल. पण हा सगळं काही प्रताप, हे सगळं काही महिमान हे स्वधर्माच्या आचरणाचं आहे. म्हणून तुम्ही स्वधर्माचे आचरण करावं. महाराज कुठली उपासना, कुठले मंत्रतंत्र आणि सिद्धीच्या मागे लागलात? आपल्या घरी जा आणि तिथे आपल्या आप्तेष्टाधिकांचं सेवन करत, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे धर्माचरण करत तुम्ही आपलं जीवन व्यापन करा. आपल्या स्वधर्माचा आश्रय घ्या, तुम्हाला सगळ्या सिद्धी प्राप्त होतील. स्वे स्वे कर्मण्य भिरतः संसिद्धीम लभते नरः किंवा सिद्धीम विंदन्ति मानवाः. सिद्धीच्या मागे लागायची गरज नाही, सिद्धी तुमच्या मागे लागतील. हा प्रताप स्वधर्माचा आहे. ह्याचंच निरूपण माऊली या ओळीमध्ये करतात, या प्रसंगामध्ये करतात. ज्ञानेश्वरीचा जर विचार केला तर पदोपदी स्वधर्माचं महिमान माऊलींनी प्रकट केलेला आहे. याचं गांभीर्याने चिंतन करत आपल्या जीवनामध्ये आपण आचरण आणावं आणि आपलं जीवन कृतार्थ करावं, भगवंताला प्रिय आपण आपलं जीवन करावं. इतकंच बोलून आजची सेवा इथं झालेली सेवा इथं समापन करूया. पसायदानाचा पाठ करत आपली सेवा इथं संपूर्ण करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणे मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन. मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होणी तिन्ही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये. दृष्टा दृष्ट विजये होवावेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे पुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री केशवराज महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ